सावित्रीबाई, ज्या स्त्रीने अंधाराला शिक्षणाची ज्योत दाखवली. तुम्ही कधी विचार केला आहे का? आज मुली शाळेत जातात, कॉलेजमध्ये शिकतात, डॉक्टर, इंजिनियर होतात. पण एक काळ असा होता जिथे मुलींना शिक्षण पाप मानलं जायचं. हो, तो काळ होता अंधश्रद्धेचा, भीतीचा आणि अन्यायाचा. आणि त्या अंधारात एक छोटीशी मुलगी जन्माला आली. नाव सावित्री. 3 जानेवारी 1831 साताऱ्याच्या नायगावमध्ये एका साध्या शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. लहान वयातच तिचं लग्न झालं. त्या काळात हीच प्रथा होती. पण तिच्या आयुष्यात एक मोठा वळण आलं जेव्हा तिच्या आयुष्यात आले महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना विचारलं, तुला शिकायचं आहे का? त्या काळात हा प्रश्नच मोठा होता. पण सावित्रीबाईंनी होकार दिला. रात्रीच्या अंधारात दिव्याच्या मंद प्रकाशात त्या अक्षर शिकू लागल्या. अ, आ, इ, ई. जणू प्रत्येक अक्षर तिच्यासाठी स्वातंत्र्याचा दरवाजा उघडत होतं. शिकताना त्यांनी एक गोष्ट जाणली, जर मी शिकू शकते तर मी प्रत्येक मुलगी शिकू शकते. आणि मग सुरू झाला इतिहास बदलणारा प्रवास. 1848 साली पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. पण हा मार्ग सोपा नव्हता. दररोज जेव्हा त्या शाळेत जात, लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, चिखल फेकायचे, शेण फेकायचे. फक्त एकच कारण, त्या मुलींना शिकवत होत्या. कल्पना करा, एक स्त्री साडी नेसलेली, हातात पुस्तक आणि अंगावर चिखल. पण डोळ्यात अश्रू नाहीत, फक्त जिद्द. त्या घरातून निघताना 2 साड्या घ्यायच्या. एक अंगावरची जी लोक घाण करायचे आणि दुसरी शाळेत पोचल्यावर बदलण्यासाठी. किती मोठी ताकद असेल त्या मनात. एका दिवशी कुणीतरी विचारलं, तुम्ही हे सगळं का सहन करता? त्या शांतपणे म्हणाल्या, कारण मला माहिती आहे, आज मी सहन करते आहे, पण उद्या हजारो मुली मुक्त श्वास घेतील. त्यांनी फक्त शिक्षणच दिलं नाही, तर समाजाच्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभ्या राहिल्या. बालविवाह, सतीप्रथा, विधवांचा छळ या सगळ्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. विधवांसाठी आश्रयस्थळ सुरू केलं. गर्भवती विधवांना आधार दिला. ज्या समाजाने त्यांना बहिष्कृत केलं, त्याच समाजासाठी त्या लढत राहिल्या. त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता, पण त्याहून मोठं होतं त्यांचं ध्येय. आणि मग आला 1897चा प्लेग. पुण्यात प्लेगची साथ पसरली. लोक आपल्या माणसांनाही स्पर्श करायला घाबरत होते. पण सावित्रीबाई त्या रस्त्यावर उतरल्या. आजारी लोकांना उचलून दवाखान्यात नेत होत्या. अनाथ मुलांना सांभाळत होत्या. एक दिवस त्यांनी एका प्लेगग्रस्त मुलाला स्वतःच्या खांद्यावर उचललं, दवाखान्यात नेलं. पण त्या सेवेतच त्यांना संसर्ग झाला. 10 मार्च 1897 त्या जगाचा निरोप घेऊन गेल्या. पण खरंच त्या गेल्या का? आज जेव्हा एखादी मुलगी शाळेत जाते, पुस्तक हातात घेते, स्वप्न बघते, तेव्हा त्या प्रत्येक स्वप्नामध्ये सावित्रीबाई जिवंत आहेत. आज आपण मोबाईलवर शिक्षण घेतो, ऑनलाईन क्लास करतो, पण हे सगळं शक्य झालं कारण एका स्त्रीने दगड आणि चिखल सहन केला. त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या क्रांती होत्या, त्या आवाज होत्या, त्या प्रकाश होत्या. आज जर कोणी विचारलं, भारतातील पहिली क्रांतिकारक स्त्री कोण? तर उत्तर एकच, सावित्रीबाई फुले. मित्रांनो, जर आज तुम्ही शिक्षण घेत असाल तर एका क्षणासाठी डोळे मिटा आणि त्या स्त्रीला आठवा, जिने तुमच्यासाठी हा मार्ग खुला केला. अज्ञानाच्या अंधारात तिने स्वतः जळून इतरांना प्रकाश दिला. जर तुम्हाला अशा हृदयाला भिडणाऱ्या प्रेरणादायी कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, ही कथा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, धन्यवाद सावित्रीबाई.